जयसिंगपुरात तिसरे नांगरट साहित्य संमेलन. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था आणि जयसिंगपूर कॉलेजच्या वतीने तिसरे नांगरट साहित्य संमेलन रविवारी 7 जून रोजी डॉक्टर एस भिर्डी रंगमंदिर या ठिकाणी होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत पी. साईनाथ, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर मोहन पाटील, शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते जयकुमार कोले यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत दिली. रविवारी सकाळी खिलार बैलजोडी आणि नांगराच्या फाळाचे पूजन करण्यात येणार आहे. उद्घाटन सत्राचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे भूषविणार आहेत. यावेळी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांचा आसुडानंतरच्या आजपर्यंतच्या शेतकरी चळवळी या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गौतमीपुत्र कांबळे असून प्रवीण बांदेकर, डॉक्टर महेंद्र कदम आणि प्रसाद कुलकर्णी सहभागी होणार आहेत. त्यानंतर ऱ्हास होत चाललेली कृषी संस्कृती आणि कृषी सर्जनशीलता या विषयावर दुसरा परिसंवाद होणार असून विजय चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली नामदेव माळी आणि प्राध्यापक संदीप जगताप सहभागी होणार आहेत. सायंकाळी निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून स्वाती शिंदे पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत. ग्रामीण जीवन, शेतकरी संघर्ष, सामाजिक वास्तव आणि समकालीन प्रश्नांवर आधारित कविता रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. साहित्य आणि समाज यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी कवी संमेलन महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. यावेळी प्राध्यापक गोमटेश्वर पाटील, डॉक्टर महावीर अक्कोळे, प्राध्यापक शांताराम कांबळे, स्वाभिमानी पक्षाचे जयसिंगपूर शहराध्यक्ष शंकर नाळे, प्रीतम पाटील, पार्श्वनाथ मोटकी पाटील, विरूपाक्ष शांत, सतीश कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर. आम्ही साहित्य संमेलन घ्यायला सुरुवात केली. हे साहित्य संमेलन घेण्यापाठीमागचं कारण असं होतं की अलीकडच्या काळामध्ये मराठी साहित्यामध्ये, विशेषतः ग्रामीण साहित्यामध्ये फार मोठे फेरबदल होत आहेत. अनेक नवोदित साहित्यिक पुढे येत आहेत. परंतु हे जरी असलं तरी सुद्धा काही सन्माननीय अपवाद वगळता महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतले शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे आणि एकूणच ग्रामीण कृषी संस्कृतीचा पडसाद म्हणावा तसा मराठी साहित्यामध्ये उमटले जात नाही, असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नेहमी एक प्रकारचे सुखांत होते. एक तर मला ग्रामीण विश्व जे आमचं आहे त्याचं वर्णन मनोरंजनासाठी किंवा शेतकरी कसा खलनायक आहे अशा प्रकारचं चित्रीकरण करण्यासाठी किंवा विनोदासाठी असं वापरलं जायचं. म्हणजे कुणी वाटाणा झुळझुळ पाणी वाहतं असं वर्णन करायचं, कुणी केवड्याच्या वनात आणि माळ्याच्या वनात असलं काय काय बोलायचं. पण त्याच्या पाठीमागची जे दुःख आहे, त्या वेदना आहेत, त्या वेदना काही म्हणावं तशा मग म्हशीच्या कासत बसल्यानंतर शेणामतामध्ये हात घालून दूध करणाऱ्या ग्रामीण भागातल्या शेतकरी, शेतमजूर महिलांच्या वेदना असतील किंवा उन्हातानामध्ये आता अधिक यावर्षी तर 40-46 पर्यंत तापमान गेलं. या तापमानामध्ये हातात नांगर घेऊन नांगरणाऱ्या शेतकऱ्याचं दुखणं असेल, त्याच्या कामाचं दुखणं असेल, हे इतक्या प्रबळपणानं या मराठी साहित्यामध्ये उमटलं जात नाही असं आम्हाला वाटायचं. आणि हे आत्ताच नाही, बऱ्याच वर्षापासून होतं. म्हणून याला कुठेतरी मूर्त स्वरूप द्यावं आणि या अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मग तुम्ही लिहिणार नसाल तर आम्हालाच लिहिते व्हावं लागेल अशा प्रकारचा एक गर्भित इशारा देण्यासाठी म्हणून नवोदित आणि जुन्या काही जाणत्या साहित्यिकांना आणि जे इमानदारीनं ग्रामीण साहित्य हिरव्या पदरात लपलेलं दुःख रेखाटण्याचा प्रयत्न करतायत, अशा साहित्यिकांचा गौरव करावा या उद्देशानं हे साहित्य संमेलन
सुरू करण्याची एक परंपरा आम्ही सुरू केली.